संभाजी ब्रिगेड भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्ह्यात विक्री होत असलेल्या बोगस कृषी बियाणांवर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात काही व्यक्ती व विक्रेते शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पादन, हमीशीर उत्पन्न, विक्रमी उत्पादन देणारे बियाणे अशा आकर्षक दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून बोगस कृषी बियाण्यांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याने सदर बियाणे गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद तसेच इतर भागातून अनधिकृतपणे आणून जिल्ह्यात विक्री केली जात असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. अशा बियाण्यांमुळे पेरणीनंतर पीक उत्पादन कमी होणे, पीक निकृष्ट येणे किंवा पूर्णपणे नुकसान होणे अशा घटना घडत असून परिणामी शेतकऱ्यांचा पैसा, वेळ, श्रम, खत, औषधे, सिंचनाचा खर्च, अनेक महिने कष्ट वाया जातात. सध्या राज्यासह धुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अपुरा पाऊस, वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्या चिंताजनक परिस्थिती आहे. अशा कठीण काळात काही भोंदू व फसवे विक्रेते शेतकऱ्यांच्या अडचणींचा व भोळ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना बोगस बियाणे तसेच खते विक्री करून फसवणूक करीत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने बोगस कृषी बियाण्यांची तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत बळक, महेश पाटील आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं पण तयारी सुरू झाली, त्यामुळे आता खत बियाण्याची खरेदी चालू आहे. सगळे कृषी केंद्र जे आहेत, कृषी केंद्राची खरेदी चालू आहे. परंतु आमची तक्रार आमच्याकडे अशी तक्रार आल्या आहे की आम्ही तक्रार लेखी स्वरूपात देत नाही. पण तुम्ही भरारी पद्धत नेमून काही जे केंद्र आहे तुमच्या लक्षात जे असतील त्या केंद्रावरती तुम्ही त्याची चौकशी करून हे जे बोगस बियाणे असतात, कारण काय सुरत आणि अहमदाबादहून बोगस बियाण्याची पुरवठा इथे केला जातो आणि ते केल्यानंतर शेतकऱ्यांचे पिकं जे असतात ते अगदी कमी प्रमाणात येतात ते, आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, आत्महत्या वाढतात, कर्जबाजारी होतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होते. तर याचा जो मूळ आहे बरं का, खत आणि बियाणे हे जर उत्कृष्ट दर्जाचे दिले शेतकऱ्यांना तर त्यांचं शेतामध्ये चांगले पीक येईल, सेंद्रिय खतांचे ते उपयोग करतील त्या ठिकाणी, असे आमची मागणी आहे. त्यामुळे भराडी पद्धत आहे आणि जे केंद्र आहेत त्या केंद्रांवरती लवकर कारवाई करून आपण करावी. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीला जर निदर्शन आले हे केंद्र तर त्या केंद्रांची आम्ही काय दशा करू ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याची जबाबदारी सर्व्हिस जबाबदारी प्रशासनाची राहील हे आम्ही तुम्हाला आता सांगू इच्छितो. याच्यासाठी संभाजी ब्रिगेड या दोघांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये जी मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीनुसार दरवर्षीचा जो अनुभव आहे की मान्सून लागला, पेरणीची गडबड चालू झाली की त्या काळामध्ये मार्केटमध्ये बोगस बियाणे, बोगस खते यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट होत असतो आणि हे रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. बोगस बियाणे हे येता कामा नयेत. जर बोगस बियाण्यांची पेरणी झाली तर आधीच शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकट असताना पुन्हा हे मानवीय संकट शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून टाकतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्याच पद्धतीने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जगाला जे द्यायचं आहे ते देण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत असते. म्हणून या वर्षी किमान कृषी विभागाने जागरूकता ठेवून बोगस बियाणे या आणि बोगस खतं यांच्यासाठी पायबंद व्हावा म्हणून भरारी पथकं वेळीच नेमणे हे गरजेचं आहे. हे आम्ही कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानानुसार संपूर्ण पाठपुरावा केला जाईल आणि यावर्षी तरी किमान बोगस बियाणे, बोगस खते
यांच्या बातम्या वृत्तपत्रात येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजी आखरे साहेब, प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांच्या विशेष आदेशाने त्याच पद्धतीने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची यावर्षी फसवणूक होणार नाही याची आम्ही देखील या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष घालू आणि जर तसे प्रकार आढळून आले तर संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठं जन आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत. धन्यवाद.